मुंबईच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून आता सर्वांचा एकच प्रश्न आहे, मुंबईचा महापौर नेमका कोणाचा होणार? कारण मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेनंतर महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीकडून रणनीती आखली जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीतील नेत्यांकडून निवडून आलेल्या नगरसेवकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून संख्याबळ एकत्र ठेवण्यावर विशेष भर दिला जात आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा महापौर हा केवळ प्रशासकीय पद नसून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे सत्तास्थान मानले जाते. त्यामुळे या पदासाठी बैठका, चर्चा आणि अंतर्गत समन्वय सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. काही नगरसेवकांच्या बैठका मुंबईतील हॉटेल्समध्ये झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बैठकींमध्ये महापौर निवड, कार्यकाळ 2.5 वर्षांचा असावा का यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. महापौर निवड ही थेट जनतेतून न होता नगरसेवकांच्या मतदानातून होत असल्यामुळे प्रत्येक नगरसेवक महत्त्वाचा ठरत आहे आणि त्यामुळेच सर्वच पक्ष आपापली गणिते जुळवत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षही या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण मुंबई महापालिकेतील सत्ता ही आगामी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. सध्या तरी महायुतीकडून महापौर पदासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत असून अंतिम चित्र महापौर निवड प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह राजकीय बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.